राधे राधे. तर तुमची लाडकी श्रद्धा पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मला पुण्याला येऊन 2 दिवस झालेले आहे, पण पाहिजे तशी शॉपिंग आणखी झालेली नाही आहे, कारण बाहेर तर खूप जास्त ऊन आहे. मग शॉपिंगला सकाळी जायला लागतं किंवा संध्याकाळी. सकाळी तर एवढं काही भेटतच नाही, कारण शॉप वगैरे ओपन 10:30 वगैरे असे होतात. तर मग त्याच्यानंतर तर ऊनच असतं. मग आता थोडंफार साडी वगैरे मी घेतलेली आहे, पण बाकीचं ड्रेस ते घ्यायचं बरंचसं बाकी आहे. त्याच्यावर मॅचिंग काय काय घ्यायचं तेही बाकी आहे. तर आज बघू आज कुठे जायचं आणि काय काय घ्यायचं ते. पण त्याच्या पहिले आता सकाळी माझं आवडलेलं आहे आणि आम्ही जाणार आहोत आज. जेव्हा मी म्हणजे इथे पुण्याला होते तेव्हा त्या मंदिरात जायचे रेग्युलर, महादेवाच्या मंदिरात. तर तिथे तर चला आज मी दाखवते तुम्हाला ते महादेवाचं मंदिर. तर फ्लॅटपासून महादेवाचं मंदिर आहे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. तर आम्ही येऊन आता पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये नेहमीच खूप शांतता असते आणि आम्ही थोडंसं लेट आलो, म्हणजे 11-12 वाजेच्या दरम्यान आलो. तर उन्हामुळे इथे खूपच कमी लोक होते आणि असंही खूप लोक असले तरी इथे खूप शांत असतं. तर ह्या महादेवाचं दर्शन घेऊन मला खूप शांती वाटते, मनालाही खूप शांती वाटते आणि डोकंही खूप शांत होतं. आणि तिथे झालं असं की ज्या ताई होत्या त्या बोलल्या की तुमचे इंस्टाग्रामवर व्हिडिओ मी बघितलेले आहे, तुम्ही इथे महादेवाजवळ जे रील्स बनवतात ते. तर ते ऐकून खूप छान वाटलं. आणि तिथे काही मुलंही होते, त्यांनी नवीन गाडी घेतली होती, मग ती त्यांनी पूजेसाठी आणली होती. तर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला. तर हे सगळं करून मग आता मी आलेली आहे घरी. सीमा गेलेली आहे इव्हेंटला आणि तिने मला सोडलेलं आहे घरी. तर आता मी माझं थोडंसं फ्रेश होऊन मग जे कपडे होते, जे मी नवीनही साड्या वगैरे काही घेतल्या होत्या, त्या सगळ्या आवरून ठेवलेल्या आहे. माझी जी बॅग आहे ती पॅक करून ठेवलेली आहे, कारण आता 1-2 दिवसातच मला रिटर्न अंबडला जायला लागणार आहे. मग इथेच काही विसरून राहायला नको, म्हणून मी माझं सगळं सामान जे आहे ते एका जागेवर आणलं की ठेवून देते, म्हणजे काही नंतर प्रॉब्लेम यायला नको किंवा इथं महत्त्वाची गोष्ट माझी विसरून राहायला नको म्हणून. मग माझे जे बाकीचे कपडे आहे तेही मी इथे व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहे. आणि आता तर मला काय स्वयंपाक करायचा नव्हता, नाश्ता आम्ही केलेला होता. तर मग आता करणार काय, तर म्हणून मग मी असं ठरवलं की चला, माझं एक क्राफ्टचं पण चॅनल आहे, आर्ट अँड क्राफ्टचं एक चॅनल आहे. तर म्हटलं त्याच्यावर आपण एखादा व्हिडिओ अपलोड करू. तर मग त्याच्यासाठी बनवायचं काय, तर इथे अवेलेबल होतं टिश्यू पेपर, थर्माकॉल बॉल. तर मग त्याच्यापासून मी एकदा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघितला होता, त्याच्यापासून छान असा गजरा हा मला खूप दिवसाचा बनवायचा होता. तर मग डिसाईड केलं की चला आपण त्याचा एक गजरा बनवूया. तर मग थोडाफार व्हिडिओ अशाच अवतारामध्ये मी शूट केला आणि बाकीचा म्हटलं की थोडंसं व्यवस्थित शूट करूयात. तर मग साडी घातली आणि थोडासा मेकअप केला आणि मग जो तो इंस्टाग्रामवर बनवायचं जे रील आहे त्याचं मी शूट केलं. आणि मग सगळं होऊन असा हा गजरा तयार झालेला आहे आणि तो खूप छान असा झालेला आहे. मला तर तो खूप आवडलेला आहे. तुम्हालाही आवडला की नाही मला कमेंट करून सांगा. आणि तो गजरा कसा बनवला याचा मी व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक मी नक्की शेअर करेल. आणि त्याला जास्त काहीच जे मटेरियल आहे ते लागलेलं नाही आहे. त्याला फक्त जे टिश्यू पेपर आहे ते, थर्माकॉलचे जे छोटे छोटे बॉल्स असतात ते आणि आपले जे वॉटर कलर असतात ते लागलेले आहेत. तर त्याच्यापासून छान मस्त असा हा गजरा बनलेला आहे. तर असा गेला मग माझा दिवस. आणि आता संध्याकाळी बघूयात, जायचं आहे कुठेतरी शॉपिंगला, मग त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. तर हे जे बनवला गजरा तो मला खूप आवडलेला आहे आणि खूप छान ओरिजिनल असा वाटतो. तर तुम्हाला हा गजरा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.